Hello friends, we are going to study the time series and analysis of the time series. We already studied one method how to measure the trend values, and that method is a moving average method. Today we see the second method called as the least square method. This is a mathematical method to compute the trend values. The method of obtaining regression line we already studied in semester 3 business statistics paper 1. Here the same technique is used, but we compute the trend line or the regression equation for a time. The trend line, it is called the method of least square because the line is obtained in such a manner that the sum of the square of deviation of the actual values of y from the values given by the line is minimum. So here y means we define y for a trend line, or it is defined for a time or the year. This is, we see that here this is a mathematical method and most commonly used method to obtaining the trend values in business or in industrial sector. Here the trend line depends on time is y is equal to a plus bx. Our job is to compute the constant terms a and b by using the least square method. So by the following are the normal equations for obtaining the a and b values. So by taking the summation y is equal to summation a plus summation bx, there are total number of observations, suppose n, then the summation becomes as summation y is equal to n a plus b summation x. Again we multiply that equation by x, then the another is normal equation becomes as summation xy is equal to a summation x plus b summation x square. So these two normal equations are defined from the trend line, and these normal equations are used to find out the values of the constant a and b. By the measuring of trend values least square मेथडच्या सहाय्याने मेजर करण्यासाठी आपल्याला आपण रिग्रेशन इक्वेशन मध्ये ही मेथड अभ्यासलेली आहे लीस्ट स्क्वेअर मेथड, पण ते कोरिलेटेड व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये होते, एक्स अँड वाय व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये होते. इथं आपल्याला टाइम आणि व्हॅल्यूज दिलेले असतात आणि त्यामुळे रिग्रेशन इक्वेशन फॉर ए टाइम असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि ते रिग्रेशन इक्वेशन कोणतं आहे किंवा ट्रेंड लाईनचं इक्वेशन कोणतं आहे तर वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स. आता या ठिकाणी ए आणि बी हे कॉन्स्टंट टर्म्स आहेत आणि ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण हे खाली जे नॉर्मल इक्वेशन्स आहेत ते नॉर्मल इक्वेशनचा उपयोग करणार आहोत. त्या नॉर्मल इक्वेशनवरून आपण ए आणि बीची म्हणजे नॉर्मल इक्वेशन सोडवली तर आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतील. याच्यामध्ये काय आहे की समेशन एक्सची व्हॅल्यू जर 0 आली, आता समेशन एक्स किंवा एक्स हा व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज ह्या कशा डिफाइन करायच्या ती पद्धत आपण पुढे पाहूया. तर जर समेशन एक्सची व्हॅल्यू 0 आली तर मग त्या ठिकाणी आपल्याला ए आणि बीचे व्हॅल्यू सहजपणे काढता येतात. ए इज इक्वल टू समेशन वाय डिवाइड बाय एन अँड बी इज इक्वल टू समेशन एक्स वाय डिवाइड बाय समेशन एक्स स्क्वेअर. हिअर वाय मीन्स द गिवन व्हॅल्यूज and after getting a and b we can substitute in the above trend line equation y is equal to a plus bx. आणि a b how to compute, कशा पद्धतीने त्या कम्प्यूट करायच्या तर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळते समेशन y डिवाइड बाय n आणि b ची व्हॅल्यू मिळते समेशन xy डिवाइड बाय समेशन x स्क्वेअर. आता ह्या स्टेप्स आहेत पहा कशा पद्धतीने फॉलोइंग आर द स्टेप्स टू इव्हॅल्युएट द एक्झाम्पल. आता एक्झाम्पल सोडवताना आपल्याला या खालील स्टेप्स प्रमाणे जावं लागतं. त्या स्टेप्स कोणत्या आहेत तर इथं पहिली स्टेप आहे कॉम्प्यूट द व्हॅल्यूज बाय युजिंग फॉर्म्युला ए इज इक्वल टू समेशन वाय डिवाइड बाय एन. ए ची व्हॅल्यू पहिल्यांदा तुम्ही कॉम्प्यूट करा. ए ची व्हॅल्यू कॉम्प्यूट केल्यानंतर आपल्याला बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुढच्या काही स्टेप्स आहेत पहा. नाव टू कॉम्प्यूट द व्हॅल्यू ऑफ बी गो थ्रू द फॉलोइंग स्टेप्स. फाइंड द मिड पॉइंट ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जो व्हेरिएबल दिलेला आहे किंवा टाइम दिलेला आहे त्या टाइमवरून मिड पॉईंट काढा म्हणजे मीडियन काढायचं थोडक्यात आपल्याला.
आणि तो मीडियन कसा करता, तर त्या ठिकाणी जर ऑड नंबर्स असतील तर मिडलला आपल्याला एकच ऑब्झर्वेशन मिळेल, एकच इयर मिळेल. पण जर इव्हन नंबर्स असतील तर मिडलला आपल्याला 2 इयर्स मिळणार आहेत. म्हणजे ही मेथड आपण पुन्हा पुन्हा अभ्यासलेली आहे. जर एकच व्हॅल्यू मिळाली तर आहे तशी आपण घेणार आहोत. 2 मिळाल्या तर मग त्याचा काय घ्यायचा, आपण ॲव्हरेज घ्यायचा, त्याचा मीन घ्यायचा. So prepare a column of deviation from midpoint and denote it by x. आता x ची व्हॅल्यू कशी आपल्याला काढायची, तर ज्या इयर्स दिलेल्या आहेत त्या इयर्समधून मधलं इयर्स डिफाईन करा आणि ते इयर प्रत्येक व्हॅल्यूमधून, प्रत्येक इयरमधून सबस्ट्रॅक्ट करा, प्रत्येक टाइम युनिटमधून ते सबस्ट्रॅक्ट करा, म्हणजे आपल्याला ते डेव्हिएशन मिळेल. आणि तो डेव्हिएशन म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यूज असतील. If the number of years is odd, then at middle we get a single year, but if the number of years is even, then at middle we get 2 years, so that time take average of middle 2 years. आता x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला एकदाच्या मिळाल्या की मग आपल्याला b ची व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे पा समेशन xy डिवाइड बाय समेशन x स्क्वेअर. आणि मग त्या ठिकाणी आपण काय करू की एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या, त्या दोघांचा प्रोडक्ट घेऊया एक्स वाय आणि त्याचे समेशन घेऊया, समेशन एक्स वाय. त्याच पद्धतीने समेशन एक्स स्क्वेअर हे आपल्याला पाहिजे, तर एक्स कॉलमच्या वरून एक्स स्क्वेअरचा कॉलम तयार करा आणि त्याची समेशन घेऊन या बीचा जो फॉर्म्युला आहे बी इज इक्वल टू समेशन एक्स वाय डिवाइड बाय समेशन एक्स स्क्वेअर, या फॉर्म्युल्यामध्ये त्या समेशन सबस्टिट्यूट करा आणि बीची व्हॅल्यू काढा. म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे, बी ची व्हॅल्यू मिळाली आहे. त्या दोन्ही व्हॅल्यू ट्रेंड इक्वेशनमध्ये वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्समध्ये सबस्टिट्यूट करा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड लाईन इक्वेशन मिळेल, एक मॉडेल मिळेल. आता हे एक्झाम्पल आपण पाहूया. या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आहे, फिट ए स्ट्रेट लाईन ट्रेंड लाईन फॉर द फॉलोइंग डेटा बाय द मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर. इथे इयर्स दिलेले आहेत 2012, 13, 14, 15, 16, 17, 2018 and corresponding their export values are given. And we will fit here the straight line trend equation, that is y is equal to a plus bx इक्वेशन आपल्याला या ठिकाणी फिट करायचे किंवा इक्वेशन डिफाईन करायचे. आपण पाहिलं पहा की प्रोसिजर कशी आहे की आपण पहिल्यांदा इयरची संख्या मोजूया, ती 7 भरते, दॅट इज ऑड नंबर. टोटल नंबर ऑफ द इयर्स इज 7, सो इट इज ऑड नंबर and it in middle we get a single year, it is a 2015 and this is 2015 we subtract from the each year. प्रत्येक वर्षातून आपण ते 2015 हे वर्ष वजा करूया, सो वी गेट दी व्हॅल्यूज ऑफ एक्स. म्हणजे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये दिलेला डेटा इयर टी, एक्सपोर्ट व्हॅल्यूज वाय आणि एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे. त्या एक्स व्हॅल्यू म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम 2015 इज एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू टी मायनस 2015. या प्रत्येकातून प्रत्येक इयरमधून 2015 हे सबस्ट्रॅक्ट करा, म्हणजे 2012 मायनस 2015 मायनस 3, 2013 मायनस 2015 मायनस 2, देन 2014 मायनस 2015 मायनस 1, 2015 minus 2015 0, and same for the next values. Next years we get the terms of the variable x, and if y and x are now known, या व्हॅल्यू आपल्याला माहीत झाल्या की मग आपल्याला एक्स स्क्वेअरचा कॉलम तयार करा, एक्स वायचा कॉलम तयार करा, या सर्व कॉलमची बेरीज घ्या. वी टेक द समेशन ऑफ ऑल दिस कॉलम्स अँड सबस्टिट्यूट इन द फॉर्म्युलाज ऑफ ए अँड बी. So here a is equal to summation y divided by n, जी काय समेशन y आहे पा 487 divided by 7, 69.57. b is equal to summation xy divided by summation x square. We substituted the summation xy is 192 divided by 28, 6.85, and substituting in the trend line equation y is equal to a plus bx, so we get this value. This is a trend line equation. Now we come here and we then define the any values, any export value for the next coming years. Suppose you want to compute the म्हणजे या इक्वेशनचा नक्की उपयोग काय होतो ते आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. पहा इथं आपल्याला समजा 2022 साली एक्सपोर्टची व्हॅल्यू किती येऊ शकेल ही जर काढायचं असेल तर इथं तुम्ही 2018च्या खाली 2022 टाका. 22 टाकल्यानंतर त्याची एक्सपोर्टची व्हॅल्यू ए बी सी डी काहीतरी आपण गृहीत धरूया. एक्सचा कॉलम तयार करा. एक्सचा कॉलम तयार केल्यानंतर एक्स म्हणजे 2015 मायनस 2022,
जी काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यूवरून ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. म्हणजे एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला इथं कॉम्प्यूट करावी लागेल आणि ती व्हॅल्यू मग इथं सबस्टिट्यूट करा, आपल्याला वायच्या व्हॅल्यू किंवा एक्सपोर्ट व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. दुसरं इक्वेशन, दुसरं एक एक्झाम्पल आहे पहा, की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इव्हन इयर्स आहेत आणि इव्हन इयर्स असल्यानंतर फक्त प्रोसिजरमध्ये बदल काय होतोय, तर मिडलला आपल्याला एक वर्ष मिळत नाही. वी कॅनॉट गेट ए सिंगल इयर ॲट द मिडल पोझिशन. सो हिअर वी गेट द 2 इयर्स. सो वी टेक द मीन ऑफ दिस 2 इयर्स. म्हणजे या दोघांचं ॲव्हरेज किंवा मीनची व्हॅल्यू काढूया. सो हिअर 2013 प्लस 2014 डिवाइड बाय 2, 2013.5. सो डेविएशन वी टेक फ्रॉम दिस 2013.5. म्हणजे एक्सचा कॉलम्स आपल्याला पहिल्यांदा डेविएशनचा कॉलम तयार करा. पहा इथं फक्त एक कॉलम आपल्याला ॲडिशन तयार करावा लागतो आणि तो कोणता आहे, तर डेविएशन डबल. म्हणजे जो डेविएशनचा कॉलम आपण नेहमीप्रमाणे तयार करतो त्याच्या डबल, म्हणजे त्याला प्रत्येकाला 2 मल्टिप्लाय केल्यानंतरचा जो कॉलम मिळतोय तो म्हणजे एक्स. ऑड इयरला आपल्याला डायरेक्ट एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात, पण इव्हन इयर्सला मात्र आपल्याला एक कॉलम म्हणजे डेविएशनचा कॉलमवरला 2 मल्टिप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळेल. बाकी सर्व प्रोसेस मगाच्यासारखी पाठीमागचं जे एक्झाम्पल आपण पाहिले त्याच पद्धतीनं आहे. ए आणि बीच्या व्हॅल्यूमध्ये सबस्टिट्यूट करा. ए बीच्या व्हॅल्यू त्या फॉर्म्युला जे आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यू समेशन सबस्टिट्यूट करा, डिफाईन करा आणि ट्रेंड लाईन इक्वेशनमध्ये त्या ए आणि बीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्या ठिकाणी ट्रेंड लाईन इक्वेशन आपल्याला मिळून जाईल. आता या ठिकाणी या पूर्ण आपण ट्रेंड लाईन इक्वेशन्स डिफाईन करण्याच्या दोन्ही मेथड्स अभ्यासलेल्या आहेत. आता तुमच्यासाठी हे एक्झरसाइज आणि प्रॉब्लेम्स एक्झाम्पल्स मी या ठिकाणी देत आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप थोडेसे क्वेश्चन्स तुम्हाला इथे या ठिकाणी देतोय. या सर्वांचं तुम्ही स्वतःही याची उत्तरं काढायची आहेत. हे होमवर्क म्हणून आहे, होम असाइनमेंट म्हणून आहे. तर होम असाइनमेंट म्हणून तुम्ही हे सर्व सोडवायचं आहे. पहा काही एक्झाम्पलसुद्धा मी दिलेले आहेत. कॅल्क्युलेट 5 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज फॉर द फॉलोइंग डेटा. मूव्हिंग ॲव्हरेजची मेथड कशी आहे ते आपण अभ्यासलेले आहे. त्या ठिकाणी ऑड इयर्स आणि इव्हन नंबर्स इयर असा वेगवेगळ्या त्या दोन्ही इयर्ससाठी वेगवेगळे मेथड आहे, प्रोसिजर वेगवेगळे आहे मूव्हिंग ॲव्हरेज काढण्याची. हे पुढे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज काढा. फिट ए ट्रेंड लाईन इक्वेशन. 2 ट्रेंड लाईन इक्वेशनचे एक्झाम्पल दिलेले आहेत. 2 एक्झाम्पल्स हे ट्रेंड लाईन मूव्हिंग ॲव्हरेज मेथडचे दिलेले आहेत. हे काही MCQs तुम्हाला अशा पद्धतीनं असू शकतील, ते तुम्हाला थोडेसे ॲज ए एक्झाम्पल म्हणून देत आहे. तर हे सर्व एक्झरसाइज तुम्ही स्वतः सोडवा आणि ते सबमिट करा. थांबूया या ठिकाणी. आपण पुन्हा पुढच्या लेक्चरला नवीन युनिट कशा पद्धतीनं आहे तो भाग आपण पाहूया. ओके, थँक्यू.